आज माझ्या दिवसाची सुरुवात थोडीशी उशिरा झाली होती, कारण आज राजवीरला 8 वाजता शाळेत जायचं होतं. तर सर्वात अगोदर तर मी माझ्यासाठी इथे पाणी गरम करून घेतलं, जे रात्रीच मी धने, जिरे आणि ओवा पाण्यामध्ये टाकून भिजवून ठेवलं होतं. तर निवांत बसून मी गरम पाणी वगैरे पिले. त्यानंतर आंघोळ वगैरे आवरून घेतली, देवपूजा करून घेतली आणि जे धान्य आहे आपलं घटस्थापनेतलं त्याला पाणी वगैरे घालून घेतलं. तर छान असं धान्य आपलं उगवलेलं आहे आणि त्याचबरोबर देवीचं दर्शन केलं आणि त्यानंतर किचनमध्ये गेले स्वयंपाकाची सुरुवात करण्यासाठी. तर आज राजवीर जाणार होता 8 वाजता. त्यानंतर तो डायरेक्ट 4:30 पावणे 5लाच येणार होता, त्यामुळे त्याला टिफिन वगैरे पण द्यायचं होतं. मावच्या शाळेचा टिफिन तयार करायचा होता, यांचा पण टिफिन बनवायचा होता. तर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली. त्यानंतर इथे मी कांदा, टोमॅटो वगैरे छान असं कट करून घेतलं. लगेच भाजी फोडणीला घातली. तर मोड आलेली मुगाची भाजी मी आज बनवणार होती, त्याची तयारी अगोदरच करून ठेवली होती. तर मग झटपट इथे मुगाची भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि आज सकाळीच ना खूप चांगलं कडक ऊन पडलं होतं, पण थोड्याच वेळात त्याचं रूपांतर अगदी पावसामध्ये होऊन गेलं. त्यानंतर चपात्या वगैरे बनवून घेतल्या. सुरुवातीला राजवीरचा टिफिन पॅक केला, त्याला थोडेसे फ्रूट्स वगैरे पण दिले होते. त्यानंतर लगेच यांचा टिफिन वगैरे तयार करून ठेवला आणि सर्वात शेवटी माऊचा पण टिफिन तयार करून ठेवला. सगळ्यांची तयारी करून झाल्यानंतर माऊची आंघोळ वगैरे घालून तिला तयार केलं. त्यानंतर त्याची स्कूल बॅग वगैरे रेडी केली आणि त्यानंतर छान असं देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मी निघालेले आहे आता माऊला स्कूलमध्ये सोडण्यासाठी. थोडासा वेळ होता, तर तिने हट्ट केला की मम्मी मला किवी खायची आहे. तर तिला किवी कट करून दिली आणि चला त्यानंतर मी गेले तिला स्कूलमध्ये सोडायला.